पाहिजे की काय कंडिशन आहे या कचऱ्याची. बघा हे लोक जात आहेत, नाकाला रुमाल वगैरे बांधून जात आहेत. कसं व्हायचं. एक शाळा आचार्य यात्रे, हे पहा ही शाळा आचार्य यात्रे, आणि ही दगडू महादेव शाळा, आणि ही नेताजी शाळा. विद्यार्थ्यांच्या भविष्याबद्दल कोणालाच काळजी नाहीये. प्रशासन एकदम शांत बसलेलं आहे. जागोजागी कचरा, इथे कचरा. जय हिंद मित्रांनो, मी एजाज खान, माझ्या बरोबर कुणाल बडेकर. आता सध्या आपण आहोत नेताजी सुभाषचंद्र बोस शाळेची मागची सीमा भिंत. ही आचार्य यात्रे शाळा आणि पुढे दगडू महादेव शाळा, या तिन्हीची शाळेच्या मधोमधला हा रस्ता. आता वाजले आहेत दुपारचे पहा 4:38. हे पाहू शकता. आणि हा बघा हा कचरा, हे कचऱ्याचं साम्राज्य आपण पाहू शकता. हे कचरा, दिवसा ढवळ्या इतका कचरा, एवढा कचरा असतो इथे. हे पाहू शकता. दुर्गंधी इथे पसरलेली आहे. आता सध्या शाळा बंद आहे, परंतु शिक्षक वगैरे येऊन बसतातच इथे. आता ही दुर्दशा बघून तर एकदम फार वाईट वाटतं की हे काय आहे. कचऱ्याचं साम्राज्य हे. म्हणजे कचरा उचलून घेता येत नाही, तिकडे मध्ये कचरा घेतला जात नाही, आणि हे त्याच्यानंतरही त्याच्या आधीपासूनच हा कचरा इथे असा पडलेला असतो. याच्या नियोजनाचं काय नेमकं हे पाहू शकता. आता 25 तारखेला गावाचं उरूस पण आहे, नवी खडकी गावाचं, आणि ही कचऱ्याची ही अवस्था असल्यावर जे भाविक येणार आहेत तिथे आपण पाहू शकता. भाविक इथे येणार आहेत, आणि हे अशी दुर्गंधी, दुर्दशा कचऱ्याची. हे पहा, हे पहा कशी रोगराई पसरणार नाही. हे पहा, हे एकदम घाण वास येतोय. हे पाहू शकता. काय आहे हा प्रकार नेमका. कसं व्हायचं. एक शाळा आचार्य यात्रे, हे पहा ही शाळा आचार्य यात्रे, आणि ही दगडू महादेव शाळा, आणि ही नेताजी शाळा. विद्यार्थ्यांच्या भविष्याबद्दल कोणालाच काळजी नाहीये. प्रशासन एकदम शांत बसलेलं आहे. जागोजागी कचरा, इथे कचरा. ठीक आहे ना, तिथे कचऱ्याचं नियोजन होत नाही म्हणून का हा शाळेच्या भोवतीचा जो कचरा हे आज आहे, पण हा वर्षानुवर्ष इथेच पडलेला हा कचरा आहे. आज सांगतात की कचऱ्याला तिकडे जागा नाहीये टाकायला, परंतु हे नेहमीच आहे इथे. आम्ही बोललोही होतो मध्यंतरी SIDSI तर 8 दिवसात करतो म्हणले होते, पण त्याला होऊनही 10-12 दिवस झालेत. आता ह्याच्या नियोजनाचं काय, हा मोठा प्रश्न पडलेला आहे. जर ही अशीच परिस्थिती राहिली तर आम्हाला ह्या विद्यार्थ्यांना घेऊन, शाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन इथे सकाळी राष्ट्रगीतापासून सुरू करून त्यांचे वर्गच इथे भरवण्यात येतील. प्रशासनाने याची दखल घेतली पाहिजे की काय कंडिशन आहे या कचऱ्याची इथे. बघा हे लोक जात आहेत, नाकाला रुमाल वगैरे बांधून जात आहेत. बापरे, दुर्गंधी पसरलेली आहे. प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी आणि हा कचऱ्याचं नियोजन करावं लवकर. लोकांच्या रागाला सामोरे जाऊ नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान.